संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड वापरत असलेल्या मोबाईलचा CDR देण्याची मागणी शिवराज बांगर यांनी आता केलेली आहे। आरोपी वाल्मिक कराड शासकीय मोबाईलवरून बाहेर फोन करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। त्यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी केली, बघूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा जिल्हा कारागृहामध्ये फोनवर बोलत असल्याचा आरोप झाला आणि त्याच फोनचा CDR तपासला गेला पाहिजे अशी मागणी स्वतः शिवराज बांगर यांनी केलेली। माझ्यासोबत शिवराज बांगर आहेत। मग वाल्मिक कराड हा फोन कुठून करतोय? जेलमध्ये तर ती फोनची सुविधा हा फक्त तुमच्या व्हेरीफाय नंबर सोडता कुणालाही नाही आहे। मग वाल्मिक कराडला ही सुविधा कोण देते? त्या जेलमध्ये जे काही फोन आहेत ऑफिशियल फोन, त्या फोनचा CDR निघाला पाहिजे आणि त्या काळामधील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कारण वाल्मिक कराड हा जेलमध्ये बसून त्याचं गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो आहे। गुन्हेगारी कारवाई त्याचे आजही चालू आहेत, लोकांना धमकवतो आहे। त्या ठिकाणी त्यांनी साक्षीदारावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो। त्यामुळे तो जो काही तो फोन आहे त्या फोनचे CDR तपासले गेले पाहिजेत। कुणाकुणाला फोन झाले याची चौकशी झाली पाहिजे। त्या फोन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, ज्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहेत त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। ही मागणी धनंजयभाई देशमुखांनी केलेली आहे, सुरेश अण्णा धसांनी केलेली आहे, अंबादासजी दानवेंनी केलेली आहे आणि ते आम्ही करतो आहे। आणि ही केवळ माध्यमावर नाही तर उद्या ही लेखी मागणीसुद्धा आम्ही तुरुंग महानिरीक्षक यांच्याकडे करणार आहोत। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।